नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती, उपघटक 22 सममिती स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? मित्रांनो, सममित म्हणजे काय? आकृतीचे उभ्या किंवा आडव्या रेषेमुळे होणारे दोन भाग परस्परांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेघेच्या संदर्भात सममित असते. मग आता या 4 इंग्रजी मुळाक्षरांमध्ये कोणतं इंग्रजी मुळाक्षर ज्या मुळाक्षरावर उभी किंवा आडवी रेषा काढा आणि त्या रेघेमुळं झालेले दोन भाग परस्परांशी तंतोतंत जुळतील असं इंग्रजी मुळाक्षर कोणतं आहे? तर मित्रांनो, एफ, जी, एम आणि पी यामध्ये यमच्या आपण मित्रांनो मधोमध जर अशी रेषा काढली आणि या रेषेमुळं ही आकृती रेषेच्या ठिकाणी जर आपण एकमेकांवर दुमडली तर होणारे आकृतीचे दोन समान भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतील. म्हणजे मित्रांनो, हे इंग्रजी मुळाक्षर सममित आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर असममित आहे? मित्रांनो, असममित इंग्रजी मुळाक्षर कोणतं? आता असममित म्हणजे काय? दिलेल्या इंग्रजी मुळाक्षरावर उभी किंवा आडवी रेषा काढा. त्या उभ्या किंवा आडव्या रेषेमुळं आकृतीचे दोन समान भाग होत नसतील तर ते इंग्रजी मुळाक्षर असममित आहे. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बघा. पर्याय क्रमांक 1 आहे ए. एच्या आपण अशी जर उभी रेषा काढली आणि मित्रांनो या रेषेवर ही आकृती जर दुमडली तर दोन समान भाग एकमेकांवर तंतोतंत जुळतील. हे इंग्रजी मुळाक्षर आहे सममित. आता मित्रांनो, क्यू उभी किंवा आडवी रेषा काढा आणि आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळत नाही. म्हणजे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे असममित इंग्रजी मुळाक्षर आहे. यू चे सुद्धा आपण दोन समान भाग करू शकतो. उभी रेषा काढा, आकृती एकमेकांवर दुमडा, आकृती तंतोतंत जुळेल. पर्याय क्रमांक 4 व्ही. मित्रांनो, या ठिकाणी उभी रेषा काढा, आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळा, तर या ठिकाणी व्ही चे सुद्धा दोन समान भाग होतील आणि आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळेल. असममित अक्षर आहे पर्याय क्रमांक 2 क्यू. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी कोणत्या मुळाक्षराला सममितीचे दोन अक्ष आहेत? मित्रांनो, दोन अक्ष म्हणजे उभी किंवा आडवी रेषा काढा, म्हणजे दोन रेषा काढा, एक तर उभी किंवा आडवी, आणि दोनही रेषेमुळे आकृतीचे दोन समान भाग झाले पाहिजे. म्हणजे उभी रेषा काढली तरी सुद्धा आकृती सममित झाली पाहिजे आणि आडवी रेषा काढली तरी सुद्धा आकृती सममित झाली पाहिजे. असं इंग्रजी मुळाक्षर कोणतं आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बघा. उभी रेषा काढा, आकृती सममित होईल, किंवा आडवी रेषा काढा तरी सुद्धा आकृती सममित आहे. आता पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये तसे दोन अक्ष तयार होत नाही. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी कोणते संख्या चिन्ह सममित आहे? मित्रांनो, आपल्याला 4 पर्यायामध्ये संख्या दिलेल्या आहेत. यातली कोणती संख्या सममित आहे? म्हणजे उभी किंवा आडवी रेषा काढा, त्या रेषेमुळं त्या रेषेच्या ठिकाणी आकृती दुमडा आणि आकृती दुमडल्यानंतर किंवा घडी घातल्यानंतर आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळली पाहिजे. अशी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 आहे बघा. 4ला आपण अशी उभी रेषा काढल्यानंतर मित्रांनो त्या रेषेच्या ठिकाणी आपण दुमडल्यानंतर आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळेल. हा अंक एकमेकांवर तंतोतंत जुळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3, 4 हा अंक सममित आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. तुमच्या कंपास पेटीमधील कोनमापक किती रेघांसंदर्भात सममित आहे? मित्रांनो, कंपास पेटीमध्ये असणारा जो कोनमापक आहे तो कोनमापक फक्त एका रेघे संदर्भात सममित आहे. कारण की या कोनमापकामध्ये मित्रांनो 360 अंशाचं माप दिलेलं असतं. बघा, मध्ये त्या ठिकाणी 90 अंश मापावर एक अशी उभी रेषा असते मित्रांनो. मग ही 90 अंश मापाची जी रेषा असते त्या रेषेमुळं मित्रांनो या कोनमापकाचे दोन समान भाग होतात. म्हणजे या ठिकाणी हे कोनमापक एकमेकांवर जर आपण दुमडलं तर ते कोनमापक एकमेकांवर तंतोतंत जुळेल. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1. एका रेघे संदर्भात सममित आहे. प्रश्न नंबर 6. सोबतची आकृती कोणत्या रेघेच्या संदर्भात सममित आहे? मित्रांनो, कोणत्या रेघेवर आकृती दुमडल्यानंतर आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळेल? तर मित्रांनो, ब, ड, अ आणि क या ठिकाणी आपण बघू शकतो
ही रेषा आहे, या रेषेवर जर आकृती आपण दुमडली आणि एकमेकांवर मित्रांनो ती आकृती तंतोतंत जुळवली तर ती आकृती जुळते, म्हणजे रेघेच्या संदर्भात ही आकृती सममित आहे. बाकी कोणत्याही रेघेवर ही आकृती दुमडल्यानंतर सममित होणार नाही. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, रेघेच्या संदर्भात आकृती सममित आहे. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही? मित्रांनो 4 पर्यायांमध्ये कोणती आकृती सममित नाहीये या ठिकाणी आपण बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल पर्याय क्रमांक 4, यस. मित्रांनो हा यस थोडा वेगळ्या पद्धतीने काढलेला आहे. मग या ठिकाणी उभी रेषा काढा किंवा आडवी रेषा काढा, या आकृतीचे 2 समान भाग होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही आकृती सममित नाही. मित्रांनो बाकीच्या सगळ्या आकृत्या सममित आहे. बघा या ठिकाणी अशी तिरपी रेषा काढल्यानंतर आणि आकृती या ठिकाणी जर आपण दुमडली तर मित्रांनो आकृतीचे 2 समान भाग होतील. हा चौरस आहे मित्रांनो, या चौरसावर सुद्धा आपण 4 ठिकाणी रेषा काढून ही आकृती सममित मित्रांनो आपण करू शकतो. बघा आडवी रेषा काढा, आकृती सममित आहे. त्यानंतर उभी रेषा काढल्यानंतर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मधील आकृती सममित होते. असममित आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8, चौरस ही आकृती किती रेघांसंदर्भात सममित आहे? मित्रांनो चौरस म्हटलं की 4ही बाजू समान लांबीच्या. आता मित्रांनो बघा आपण आडवी रेषा काढू शकतो, आकृती सममित आहे. आपण उभी रेषा काढू शकतो, आकृती सममित आहे. म्हणजे उभी रेषा काढल्यानंतर सुद्धा आकृतीचे 2 समान भाग होतात. त्यानंतर मित्रांनो अशी एक तिरपी रेषा काढा तरी सुद्धा आकृती सममित आहे. आणि पुन्हा या ठिकाणी आणखी दुसरी तिरपी रेषा काढल्यानंतर मित्रांनो आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळेल. म्हणजे मित्रांनो 4 रेघांसंदर्भात ही आकृती सममित आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न नंबर 9, वर्तुळाला किती सममिती अक्ष असतात? मित्रांनो वर्तुळ, आता वर्तुळाला सममिती अक्ष किती असतात? तर मित्रांनो हा आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास. आता मित्रांनो अशा प्रकारे आपण व्यास, असे कितीही व्यास काढू शकतो. असे कितीही व्यास काढल्यानंतर मित्रांनो जो व्यास काढला त्या व्यासावर जर ती आकृती आपण दुमडली तर आकृतीचे 2 समान भाग होतात. आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळते. म्हणजे मित्रांनो एका वर्तुळावर आपण असंख्य व्यास काढू शकतो. म्हणजे असंख्य सममित अक्ष आहे. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, असंख्य. प्रश्न नंबर 11, पुढीलपैकी कोणती आकृती 4 रेघांच्या संदर्भात सममित आहे? मित्रांनो 4 रेघा. आता चौरस आकृती बघा, आपण आडवी रेषा काढली आकृती सममित आहे, उभी रेषा काढली आकृती सममित आहे. त्यानंतर मित्रांनो तिरप्या रेषा काढल्या तरी सुद्धा आकृती सममित आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4, 4 रेघांच्या संदर्भात सममित असणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1, चौरस. मित्रांनो बाकी बघा आयत आपण 2 रेघांच्या संदर्भात सममित आकृती होईल, उभी रेषा आणि आडवी रेषा. आता समभुज चौकोन बघा, आता आयताची उभी रेषा आणि आडवी. त्यानंतर समभुज चौकोन मित्रांनो ही आकृती एकाही रेघे संदर्भात, ही आकृती असममित आहे. आणि त्यानंतर आहे पतंग. पतंगाला मित्रांनो फक्त एक उभी रेषा काढून आपण आकृतीचे 2 समान भाग करू शकतो. म्हणजे आपलं उत्तर आहे 11व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, चौरस. चौरस ही आकृती 4 रेघांच्या संदर्भात सममित आहे. प्रश्न नंबर 12 व 13, या स्वाध्यायातले शेवटचे 2 प्रश्न. मित्रांनो या शेवटच्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न अतिशय सोपे आहे, पण वेळेअभावी व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून हे शेवटचे 2 प्रश्न तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला हे प्रश्न येत नसतील तर मी यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण त्यासाठी मला कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.